हाय फ्रेंड्स, कशा आहात? मी तक्षी आई आली आहे परत एक नवीन विषयावर तुमच्यासोबत गप्पा मारायला, एक नवीन टॉपिक घेऊन। आजचा विषय असा की बाळाचं बोरनान का करतात आणि कसे करायचे। आम्ही कालच तक्षचे बोरनान केले, म्हणून मी संपूर्ण माहिती घेऊनच तक्षचं बोरनान केलं। का करायचे आणि कसं करायचे हे सगळी माहिती घेतली आणि काल त्याचं बोरनान केलं। त्याच्यानंतर मला असं वाटलं की ही सगळी माहिती मी माझ्या फ्रेंडपर्यंत पोहोचायला हवी, कारण माझ्या फ्रेंडना पण माहिती असायला हवं आपण आपल्या बाळाचे बोरनान करतोय तर का करतोय। ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत तुम्हाला देणार आहे, तर नक्कीच ऐका, पूर्ण व्हिडिओ बघा। बोरनान म्हणजे बाळाला बोराने घातलेली अंघोळ। मकर संक्रांत हा नवीन वर्षातील येणारा पहिला सण आहे, जो की आपण जानेवारी महिन्यामध्ये साजरा करतो। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी आपण बाळाचे बोरनान करत असतो। याच्या मागचं कारण म्हणजे एक पौराणिक कथा पण आहे, आणि या पौराणिक कथा म्हणजे पूर्वीच्या काळी करी नावाचा राक्षस होता। तो बाळांवर वाईट नजर असायची त्याची, आणि त्या नजरेपासून वाचवण्यासाठी हा संस्कार केला जायचा। तो सर्वप्रथम श्रीकृष्णावर केला होता, आणि लहान मूल म्हणजे श्रीकृष्णाचंच एक रूप असतं, म्हणून आता ही परंपरा चालत आली आहे। आणि कधीपासून बोरनान करायचे बाळाचे, तर बाळ जन्मल्यापासून 5 वर्षाच्या होईपर्यंत आपण बाळाचं बोरनान करू शकतो। आणि ते कसे करायचे, बोरनान करण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हलव्याचे दागिने, बोरं, गाजर, बिस्किट, चॉकलेट आणि मुरमुरे। हे सगळं साहित्य आपण एकत्रित करून याचे तुकडे बनवून एका बाउलमध्ये त्याचे तुकडे बनवायचे, जे बाळाच्या डोक्यावर टाकण्यासाठी आपण वापरणार आहेत। आणि काळ्या रंगाचा बाळाला ड्रेस, काळ्या रंगाचाच का, कारण काळा रंग हा आपल्याला वाईट दृष्टीपासून वाचवण्याचं प्रतीक असा मानला जातो, म्हणून बाळाला जेव्हा बाळाचे बोरनान करायचे तेव्हा बाळाला मस्तपैकी हलव्याचे दागिने, काळ्या कलरचा ड्रेस घालून पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून त्याच्यावर बाळाला बसवायचे आणि बाळाचे औक्षण करायचे। 5 बायांनी मिळून बाळाला हळद कुंकू लावायचे आणि नंतर औक्षण करायचे, आणि आपण बनवलेले सर्व साहित्य त्याच्या डोक्यावरून सोडायचे, आणि खाली बसलेले सर्व जे आपण बोलवलेले आजूबाजूचे छोटे छोटे बाळ आहेत ते त्यांना उचलतात आणि खातात। त्यांना खूप मजा येते हे करताना। आपण आलेल्या बाळांना काही गिफ्ट पण देऊ शकतो वेगळं, आणि जे आपण चॉकलेट्स वगैरे ते पण त्यांना द्यायचे खायला। बाळाच्या डोक्यावरून या सगळ्या वस्तू का टाकायच्या, कारण की त्याच्यामध्ये आपण आंबट गोड सगळे असे मिक्स पदार्थ केलेले असतात, आणि संक्रांतीनंतर वातावरणात खूप बदल होत असतात। या बदलत्या वातावरणामध्ये त्याच्या बॉडीला ह्या वातावरणाशी जुळून घेता आले पाहिजे, म्हणून बाळाचं बोरनान केलं जातं। मी जेवढी माहिती घेतली होती तक्षच्या बोरनांसाठी, मी तेवढी सगळी माहिती तुमच्यासमोर दिली। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।